नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महाराष्ट्र सेट 2020मध्ये रिफ्लेक्टिव्ह लेवलवर प्रश्न विचारण्यात आला होता. महाराष्ट्र सेट 2021मध्ये अंडरस्टँडिंग लेवलवर प्रश्न विचारलेला होता. महाराष्ट्र सेट 2023मध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल कोणत्या टीचिंग लेवलमध्ये येणार यावर प्रश्न विचारला होता आणि महाराष्ट्र सेट 2024मध्ये मेमरी लेवलवर प्रश्न विचारलेला होता. या चारही प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल, हे सर्व प्रश्न लेवल ऑफ टीचिंग संदर्भात विचारलेले आहेत. महाराष्ट्र सेटमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूडवर 5 प्रश्न विचारले जातात. लेवल ऑफ टीचिंग हा टीचिंग ॲप्टिट्यूडचाच सबटॉपिक आहे. लेवल ऑफ टीचिंग हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण यावर प्रत्येक वर्षी प्रश्न विचारण्यात आला आहे. आता या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा ते आपण बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, टीचिंगचे 3 लेवल असतात. फर्स्ट मेमोरी, सेकंड अंडरस्टँडिंग, थर्ड रिफ्लेक्टिव्ह. आपण मेमरी लेवल ऑफ टीचिंगपासून सुरुवात करूया. आपल्याला प्रोफाउंडरचं नाव माहीत असायला पाहिजे. प्रोफाउंडर म्हणजे ज्यांनी ही संकल्पना दिलेली आहे त्याला प्रोफाउंडर म्हणतात. मेमरी लेवलचे प्रोफाउंडर J.F. हर्बर्ट, त्यामुळे J.F. हर्बर्ट हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मेमरी लेवल ही थॉटलेस लेवल असते आणि या लेवलमध्ये पाठांतरावर भर असतो. आपण लहान असताना कुठलीही कन्सेप्ट न समजता तिला पाठ करत होतो, ते मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये येतं. जर मेमरी लेवलच्या नेचरचा विचार केला तर यामध्ये शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते, त्यामुळे ही टीचर सेंट्रिक लेवल आहे. सोबतच जो विषय आहे तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं या लेवलचा उद्देश असतो, त्यामुळे ही लेवल सब्जेक्ट सेंट्रिकसुद्धा असते. त्यानंतर सेकंड अंडरस्टँडिंग लेवल, या लेवलचे प्रोफाउंडर H.C. मॉरिसन हे आहेत. ही टीचिंग लेवल थॉटफुल लेवल असते. पाठांतरासोबत या लेवलमध्ये समजून घेण्यावर सुद्धा भर असतो. या लेवलमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोन्ही महत्त्वाचे असतात, परंतु विद्यार्थ्यांची भूमिका जास्त महत्त्वाची असते, त्यामुळे मोर स्टुडंट सेंट्रिक आपण म्हणू शकतो. त्यानंतर फक्त विषय विद्यार्थ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न यामध्ये नसतो, तर विषय विद्यार्थ्याला समजला पाहिजे यावर जास्त भर असतो, त्यामुळे या लेवलला नॉट सब्जेक्ट सेंट्रिक आपण म्हणू शकतो. त्यानंतर थर्ड टॉपमोस्ट लेवल म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल. या लेवलचे प्रोफाउंडर हंट हे आहेत. ही लेवल हायली थॉटफुल असते आणि प्रॉब्लेम सॉल्विंगवर भर असतो. क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करण्याचा प्रयत्न असतो. या लेवलमध्ये टीचर आणि स्टुडंटमध्ये कम्युनिकेशन होतो. स्टुडंट आपले प्रश्न टीचरला विचारतात व त्यावर टीचर स्टुडंटला मदतसुद्धा करतात. यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे या लेवलला आपण स्टुडंट सेंट्रिक म्हणू शकतो. आणि या लेवलमध्ये फक्त सब्जेक्टवर भर न देता प्रोसेसवर भर दिला जातो. शिकवलेल्या ज्ञानाचा वापर करून विद्यार्थी प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात का यावर सुद्धा लक्ष दिला जातो, त्यामुळे या लेवलला आपण नॉट सब्जेक्ट सेंट्रिक आपण म्हणू शकतो. आपण तीनही लेवलविषयी माहिती बघितलेली आहे. या माहितीनुसार आपण लेवल ऑफ टीचिंग या टॉपिकवरील कुठलाही प्रश्न सॉल्व करू शकतो. आता आपण प्रश्न बघूया. महाराष्ट्र सेट 2020मध्ये रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज ब्लँक असा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये सर्वात महत्त्वाचं, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग ही लेवल ऑफ टीचिंगची टॉपमोस्ट लेवल आहे आणि ही टीचिंगची प्रोसेस आहे, त्यामुळे ऑप्शन ए आणि ऑप्शन डी तर आपण इलिमिनेट करू शकतो, कारण ऑप्शन ए आणि ऑप्शन डीमध्ये प्रोसेस ऑफ लर्निंग असं दिलेलं आहे, परंतु ही प्रोसेस ऑफ टीचिंग आहे. आता आपल्याला ऑप्शन बी आणि ऑप्शन सीवर फोकस करायचा आहे.
आपण आत्ताच डिस्कस केलं आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये स्टुडंट आणि टीचरमध्ये भरपूर कम्युनिकेशन होतो. स्टुडंट्स आपले प्रश्न, शंका शिक्षकांना विचारतात व शिक्षक त्यांना मदत पण करतात. त्यामुळे ही एक सायक्लिक प्रोसेस आहे. त्यामुळे ऑप्शन सी सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र सेट 2021मध्ये अंडरस्टँडिंग लेवल इन्क्लूड्स ब्लँक असा प्रश्न विचारला होता. आपण आत्ताच डिस्कस केलं आहे अंडरस्टँडिंग लेवल ही मेमरी लेवलच्या नंतरची लेवल असते. या लेवलमध्ये आपण पाठांतर करतो परंतु गोष्टी समजून घेण्याचा पण प्रयत्न करत असतो. पाठांतर म्हणजे मेमरी आणि समजून घेणे यालाच इन्साईट किंवा मर्मदृष्टी आपण म्हणतो. त्यामुळे मेमरी आणि इन्साईट या गोष्टी अंडरस्टँडिंग लेवलमध्ये इन्क्लूड होतात. ॲप्टिट्यूड म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग तो रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये इन्क्लूड असतो. त्याचप्रकारे क्रिएटिव्हिटी, क्रिटिकल थिंकिंग या सर्व गोष्टीसुद्धा रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्येच असतात. त्यामुळे ऑप्शन सी 1 and 3 म्हणजेच मेमरी अँड इन्साईट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र सेट 2023मध्ये प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड्स आर यूज बाय द टीचर इन ब्लँक लेवल ऑफ टीचिंग असा प्रश्न विचारला होता. आपण आत्ताच डिस्कस केलं आहे प्रॉब्लेम सॉल्विंग टॉपमोस्ट लेवल म्हणजेच रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये इन्क्लूड असतो. त्यामुळे ऑप्शन सी रिफ्लेक्टिव्ह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर महाराष्ट्र सेट 2024मध्ये इफ थॉट ऑन मेमरी लेवल ऑफ टीचिंग स्टुडंट गेट ट्रेमेंडस पॉवर फॉर म्हणजे जर मेमरी लेवल ऑफ टीचिंगनुसार शिकवलं तर विद्यार्थी खालीलपैकी कोणत्या गोष्टी संपादित करू शकतात असं विचारलेलं आहे. आता बघा प्रॉब्लेम सॉल्विंग तर रिफ्लेक्टिव्ह लेवलमधून डेव्हलप होतो. त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीला आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर जनरलाइज इन्साईट हे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये येतं. आपण आत्ताच डिस्कस केलेलं आहे. अंडरस्टँडिंग लेवलमधले महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मेमरी प्लस इन्साईट असं असतं. त्यामुळे आता फक्त फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हेच आपल्याकडे रिमेनिंग आहे आणि मेमरी लेवलमधून फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच मिळते. त्यामुळे ऑप्शन बी ओन्ली 1 फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कुठल्याही परीक्षेसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन महत्त्वाचे असतात कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे इनेक्स अकॅडमीने प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा पॅटर्न समजून त्यानुसार PYQ बेस्ड पेपर 1 कोर्स सुरू केलेला आहे. आमचा कोर्स जॉईन करण्यासाठी आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. कोर्स संबंधी अधिक माहितीसाठी सुद्धा आपण 9881127789 वर संपर्क करू शकता. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.